नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये दोन व्यक्ती आहेत आणि दोघांचीही रास मिथुन रास असेल तर त्यांचं जे रिलेशनशिप आहे किंवा प्रेम आहे हे कशा प्रकारे फुलत जाईल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं आवश्यक आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण मिथुन राशीबद्दल जाणून घेऊ. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही द्विस्वभावाची रास आहे. निरागसपणा हा या राशीचा गाभा आहे. म्हणजेच या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या अतिशय भावनाशील असतात. छोट्या मोठ्या घटनांचा यांच्यावरती परिणाम हा अगदी खोलवर होतो. छोट्या मुलासारखी रास असते, म्हणजे छोट्या मुलाप्रमाणे यांचं व्यक्तिमत्व असतं. छोट्या मोठ्या गोष्टींचा जास्त विचार करणं, छोट्या मोठ्या गोष्टींनी आनंदी होणं, छोट्या मोठ्या गोष्टींनी दुःखी होणं आणि यामुळेच त्यांचे दिवसभरात बरेचसे मूड स्विंग दिसून येतात. खुश होण्याकरता यांना मोठ्या वस्तूची अपेक्षा नसते. यांची स्वप्नसुद्धा तशी फार मोठी नसतात. जीवनाकडून अपेक्षासुद्धा फार मोठी नसते. माणसाने माणसासारखं राहावं हा त्यांचा साधा सोपा नियम असतो. जीवनाकडे बघण्याचा असा दृष्टिकोन असतो. याचप्रमाणे यांचं बोलणंसुद्धा खूप चांगलं असतं. बोलण्यावर यांची पकड चांगली असते. परंतु हृदयात एक आणि ओठावर एक असं बोलणं मात्र नसतं. विश्वासार्ह असतात. याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. म्हणजेच या व्यक्तींच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा राजकारणीपणा या व्यक्तींमध्ये अजिबात दिसून येत नाही. अगदी कधी तर साध्या छोट्या शब्दांनीही या राशीच्या व्यक्ती दुखावल्या जातात. मात्र सरळ असतात आणि त्यामुळेच या राशीच्या व्यक्तींचे बरेचसं जे मित्रमंडळ दिसून येतं. शेअरिंग करणं यांना खूप आवडतं. फिरायला जायलासुद्धा खूप आवडतं. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची आवडसुद्धा असते. या राशीमध्ये एक गोष्ट असते की आवड भरपूर असते. करायलाही भरपूर गोष्टी त्यांना आवडतात. परंतु कुठल्याही एका गोष्टीच्या सखोलपणे जाणं ते त्यांना तेवढं जमत नाही आणि म्हणूनच बऱ्याचशा गोष्टींचं बरंचसं ज्ञान त्यांना असतं आणि एखाद्या व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीच्या कुठल्याही विषयावरती सहज संवाद साधण्याची हातोटी ही या राशीमध्ये दिसून येते. इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. यांचं बोलण्याचं स्किल खूप चांगलं असं यांना फिरायला आवडतं. परंतु फिरायला जाताना हे कधीही एकटे जाणार नाहीत. कोणाला तरी बरोबर घेऊन जातील. एकटं जाणं यांना मुळात पसंतच पडत नाही. थोडंसं यांच्यामध्ये आत्मविश्वास हा थोडासा कमी असतो. थोडा ज्याला आपण म्हणतो घाबरटपणा असतो. छोट्या मोठ्या गोष्टींचा स्ट्रेस थोडा लवकर घेतात. त्यामुळे बिनधास्तपणे एका हाती एखादी गोष्ट करणं आणि त्यासाठी लागणारं जे धैर्य असतं किंवा करेज ज्याला आपण म्हणतो हे यांच्यामध्ये थोडंसं कमी दिसून येतं. त्यामुळेच बऱ्याचदा या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या बिझनेस करण्यापेक्षा नोकरी करणं पसंत करतात आणि नोकरीसुद्धा इमाने बरे करतात. परंतु इथे एक गोष्ट आहे की बऱ्याचशा गोष्टी या बऱ्याच वेळेला करत असतात. त्याच्यामुळे एका नोकरीमध्ये जास्त काळ टिकणं हे यांना तसं रुचत नाही, आवडत नाही. टीचिंग प्रोफेशन किंवा ज्या ठिकाणी बोलण्याचा संदर्भ आहे, ऑफिसशी संदर्भ आहे, याचप्रमाणे फिरण्याच्या ज्या काही जागा आहेत किंवा ट्रॅव्हलिंगशी संबंधित जी काय करिअर आहेत यामध्ये या राशीच्या ज्या व्यक्ती असतात हीच करिअर त्यांना आवडतात आणि त्यामध्येच ते सुखावतात. एकंदरीत सांगायचं झालं तर हलक्या फुलक्या अशा स्वरूपाची ही रास आहे. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा गुणधर्म किंवा तशा प्रकारचा अनुभव हा या राशीमध्ये दिसून येतो. या राशींवरती संस्काराचा खूप जास्त परिणाम होतो. म्हणजे यांचे जे मित्रमंडळ असतात किंवा यांचे जे मित्र-मैत्रिणी असतात त्यांचा यांच्यावरती जास्त प्रमाणात प्रभाव होतो आणि खूप जवळच्या किंवा खूप लवकर या राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्या रिलेशनशिपमध्ये येतात. कुठल्याही गोष्टीचा खूप सखोलपणे विचार करत नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे समोरची व्यक्ती जशी दिसते, जशी बोलते तसंच ते असते असा भोळा समज या राशीचा होतो आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीवरती लवकर विश्वास ठेवतात आणि बऱ्याच वेळेस रिलेशनशिपमध्ये ब्रेकअपचे अनुभवसुद्धा या राशीच्या व्यक्तींना बऱ्याच वेळात येतात आणि त्यामुळे मागे कारणसुद्धा असंच असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक मेहनतीची कामं या राशींना जमत नाही, पटत नाही किंवा रुचत नाही. बौद्धिक क्षमतेची जी कामं असतील ती करतात. ज्यामध्ये वाणीचं बोलणं आहे की ज्यामध्ये बौद्धिक स्वरूपाची कामं आहेत ती या राशीच्या व्यक्ती करतात. परंतु ज्या गोष्टीमध्ये मेहनत आहे ती कामं मात्र या व्यक्तींना जमत नाही. लवकर थकून जातात, मलूल होतात. त्यामुळेच या राशीच्या ज्या व्यक्ती असतात या अंगमेहनतीपेक्षा ज्या ठिकाणी बोलणं आहे, ज्या ठिकाणी बौद्धिक कामं आहे असे करणं पसंत करतात. मात्र एकंदरीतच सांगायचं झालं तर सरळ अशा प्रकारची ही व्यक्तिमत्व दिसून येतात. जसं की आपण चर्चा करतोय की दोन्ही समजा राशी ह्या मिथुनच असतील
रिलेशनशिपमध्ये, तर यांचं रिलेशनशिप आहे हे अतिशय उत्तम प्रकारे चालेल. म्हणजे सहज, सुंदर, हलकं-फुलकं असं नातं यांचं असेल आणि तशाच प्रकारच्या त्यांच्या अपेक्षा असतील. फक्त इथे प्रॉब्लेम फक्त एकाच गोष्टीचा येऊ शकतो, ते म्हणजे कमिटमेंट. म्हणजे ह्यांची रिलेशनशिप अखंड चालू राहील, परंतु एक कमिटमेंट असते, की एखादी गोष्ट जसं की रिलेशनशिपच्या पुढे जाऊन काय, ती कमिटमेंट दोन्ही राशी देताना थोडा घाबरतात किंवा ते तेवढ्या लवकर देत नाही. कारण निर्णय क्षमता ही या राशीची थोडी कमी असते. एखादा निर्णय घ्यायचा की न घ्यायचा या द्विधा अवस्थेतच या बहुधा ही राशी असते आणि त्यामुळेच कमिटमेंटपर्यंत जात नाही आणि त्या राशींना किंवा दोन्ही व्यक्तींना कळत नाही की रिलेशनशिपमध्ये आपण आहोत, पण या रिलेशनशिपचं पुढे जाऊन काय, की त्या संदर्भात थोडासा सविस्तर विचार करणं किंवा गांभीर्याने विचार करणं आणि कमिटमेंट देणं हा प्रकार करणं गरजेचं राहील. एकंदरीत सांगायचं झालं तर दोन्ही मिथुन राशीच्या व्यक्ती असतील तर तसा काय मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स यांच्या रिलेशनशिपमध्ये येत नाही. जर का येत असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण ह्या जो राशी आपण पाहिल्या त्या फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्राव्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह वेगवेगळ्या राशी नक्षत्रामध्ये किंवा योगामध्ये असू शकतात आणि त्याचे परिणामसुद्धा वेगवेगळे असू शकतात. या अनुषंगाने पत्रिका पाहून तुमचे जे प्रश्न आहेत त्याला जास्तीत जास्त व्यवस्थितपणे उत्तर देता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेम किंवा रिलेशनशिपमध्ये दोन्ही मिथुन राशी असतील तर त्यांचं प्रेम किंवा रिलेशनशिप कशा प्रकारे फुलत जाईल, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवणं आहे या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.